आपण बघतोय की आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद पार पडतेय। आज जर तारखा जाहीर झाल्या निवडणुकांच्या तर मग या निवडणुकीला आपण कसं सामोरं जाणार आहात? कारण दुबार मतदार याद्यांच्या घोळा संदर्भात आपणच विरोधक म्हणून आवाज उठवला होता। मुळामध्ये निवडणूक आयोग आज 4 वाजता जी काही पत्रकार परिषद घेत आहेत ती नेमकी कोणत्या विषयावर घेत आहेत हे अजूनही तुम्हाला किंवा आम्हाला कळलेले नाही। जो त्यांनी यादीमध्ये घोळ घालून ठेवलेला आहे, प्रत्येक यादीमध्ये ज्याचा कुठेही आता पत्ता नाही अशी लोक पण आमच्या याद्यांमध्ये आहेत। आम्ही व्यवस्थित बाहेर काढून दिलेले आहेत। दुबार लोकांचे फॉर्म भरलेले आहेत आणि डेथ झालेल्यांचे पण फॉर्म भरून दिलेले आहेत। यादी पहिली प्रसिद्ध करावी। किशोरीताई माझ्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सुद्धा आहेत। दरेकर जी, आता किशोरीताई म्हणतात की यादी आधी जाहीर करावी आणि त्यानंतर निवडणूक घ्यावी असं म्हणतायत त्या। म्हणजे निवडणुकीची घोषणा होते आणि उबाटाचे रडारड त्या ठिकाणी सुरू झाले, त्याचं प्रत्यंतर या ठिकाणी आमच्या भगिनी किशोरीताई यांची आगपाखड जी काय होते त्यातून दिसून येते। नाही नाही दादा, आगपाखड वगैरे काही नाहीये। सक्षम आहे, आम्ही त्यांना सांगितलं का आज निवडणुका घोषित करा। त्याच्यामुळे मला वाटतं संविधानाने निर्माण केलेल्या ज्या व्यवस्था आहेत त्याचा आपण सन्मान राखला पाहिजे। परंतु आता जनतेच्या दरबारामध्ये आपलं काही स्थान उरलेलं नाही। सगळं तुम्ही ठरवणार का? त्यामुळे ना जनता ठरवते काही जनता ठरवते, जनतेने ठरवलंय। आणि आपण महापालिकेची निवडणुकी झाल्यावर जनता काय ठरवायचं ते आपल्याला दिसेल। आम्ही काही ठरवत नाही, जनता ठरवत असते। सार्वभौम जनता आहे। आपल्या भावनिक गोष्टी करून, शिव्या देऊन, टोमणे मारून जनता प्रभावित होत नाही, जनता विकास कामांनी प्रभावित होते। आणि त्याच्यामुळे मला वाटतं रडायचं बंद करून बघितले हो, हाताने डांबर काढावं लागतंय रस्त्यावरचं। विकास कामं आम्ही पाहिली हो। आता हे जनता बघते ना, तुम्ही पाहण्यापेक्षा जनता ठरवेल। जनतेला मूर्ख समजू नये। आणि निवडणूक आयोगावर बोलता तर तुम्ही काय उत्तर देता? निवडणूक आयोगावर आम्ही बोलतोय, तुम्ही संविधानानं निवडणूक आयोग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्या ज्या गोष्टी घटनेनं दिलेल्या आहेत, लोकशाहीने दिल्या, त्याचा सन्मान करा असं मला म्हणणं आहे। ज्या वेळेला निवडणुकीचा निकाल लांबला त्यावेळेला देवेंद्रजींनी आयोगावर टीका केली होती। त्याच्यामुळे असं काही नाहीये की आम्ही त्यांची चांगली भूमिका विचारलेल्या प्रश्नाची उत्तर निवडणूक आयोग देत नाही, भाजप देत नाही। तुम्ही विचारा, कोर्टात जा, व्यवस्था केल्यात ना लोकशाहीमध्ये। आणि सगळंच तुमचं असं कोर्टाला हे कंटेम्प्ट होतोय। कोर्टाला असं तुम्ही दुराग्रही भूमिकेतनं बोलू शकत नाही ताई, त्याचा नंबर तुम्हाला सांगतो मी। दादा ऐका दादा, मी कोर्टात जा म्हटल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगताय कोर्टात जा। मग कोर्ट न्यायालय आहे ना, आपल्याला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचे। मग विचारा, जाऊन पत्र द्या, जाऊन भेटा। तुम्ही हरलेल्या मनाने ताई लढू शकत नाही। पहिला तुम्ही हरलेल्या मानसिकतेतनं बाहेर या, आत्मविश्वासाने लढायला शिका। वरिष्ठ भेटले प्रवीण भाऊ, पण विरोधकांचा मुद्दा असा आहे, किशोरीताई मी तुमचाच मुद्दा त्यांना समजून सांगतो। प्रवीण भाऊ, त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही या सगळ्या याद्यांवरून जेव्हा प्रश्न आम्ही उपस्थित करतो तेव्हा तुमची लोक उत्तरं देतात, जी उत्तरं निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे। नाही, आम्ही उत्तरं देत नाही, तुम्ही त्या व्यवस्थेचा सन्मान करावा असं आम्हाला म्हणणं आहे। आम्हाला उत्तर द्यायचं काही कारण नाही। निवडणूक आयोग त्या वेळेला उत्तर देतं, लेखी उत्तर देतं। त्याच्यामुळे मी असं म्हटलं की नाही उत्तर तुम्हाला समाधान झालं तर कोर्ट आहे, न्यायालय आहे, न्यायालयावर तर आपला विश्वास आहे ना। आमचा तुमच्यावरही विश्वास आहे, पण तुम्ही तो विश्वासघात करताय, त्याला काय करायचं? नाही, तुम्ही विश्वासघात करून काँग्रेसची हात पकडला। आम्ही विश्वासघात नाही केला दादा। हो, नाही तर काय बाळासाहेबांच्या विचाराशी विश्वासघात काही नाही केला का? आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार दिला आणि तुम्ही कोणाच्या जाऊन वचनीला बसला? ते बाळ रडत होतं, जे बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा होता।
हिंदुत्वाच्या विचाराचं झालं म्हणून काय? ऐशी पालकांनी- तैशी केली. पालकांनी तो निर्णय तुमच्या घेतला. मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी कुठले झेंडे नाचवले जात होते? बाळासाहेबांनी कुठले नाही, अभिप्रेत उलट होतं का? तुमच्या मिरवणुकीमध्ये पाप्या घेतल्या जातात. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही तिलांजली दिले, त्याचे परिणाम आमच्या ताई आहेत हातात सगळे. किशोरीताई आणि प्रवीण भाऊ, मुद्दा हा निवडणुकांसंदर्भातला तुम्हाला आहे. मुद्दा हा दुबार मतदार याद्यांमध्ये आलेल्या नावांसंदर्भातला आहे. आज दुपारी 4 वाजता जर निवडणूक आयोगानं जर तारखा जाहीर केल्या तर मग विरोधकांची मागणी आहे की आधी जो याद्यांमधला जो घोळ आहे तो दूर करा आणि मगच निवडणुका घ्या. निवडणूक आयोगाने मला दुबार वाटतं तुम्ही त्याच्या विरोधकांची भूमिका त्यांनी प्रवक्ता दाखवावी असल्यासारखी ना द्वंद्व अधोरेखित आणि मग करण्याची काही तारखा आवश्यकता डिक्लेअर नाहीये. कराव्या. याचं उत्तर ऑलरेडी मी दिलंय की त्या ठिकाणी आपल्याला न्यायव्यवस्था संविधानाने सगळ्या गोष्टींसाठी दिलेली आहे. तुम्ही परत परत विरोधकांचं महिना दोनदा म्हणणं इंडोर्स करायचं कारण काय आहे? आपण असं पार्शियल एखाद्या चर्चेत पार्शियल नाही प्रवीण भाऊ, मी फक्त त्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एकदा सांगितलं ना, विरोधकांचं कॅम्पेन केल्यासारखं बोलताय तुम्ही. कॅम्पेन करतच नाही बरोबर प्रवीण भाऊ. नाही तर काय मग विरोधकांचं असं म्हणणं पहिल्या वेळेला उत्तर दिलं तिथे तरी पण तोच दम प्रश्न देताय. पुन्हा वा, वा, अधोरेखित वा. करताय. आता तुम्ही तिथे पण दम देताय. म्हणजे तुम्ही नाही, दम नाही देत, बाजू घेऊ नका. लोकशाहीचा स्तंभ लोकांना असतो. सीबीआय लावणार, लोकांना ईडी काडी लावणार. दम डायरेक्ट देताय तुम्ही चॅनलवर, दम देताय. नाही नाही, आता तुम्हाला काय मुद्दे लागतात? बाकी काही नाही. तुम्ही भावनेतनं बाहेर या, जरा काम करा, रस्त्यावर मी जा. तुमच्याकडे जे ऐका बाळासाहेबांनी आपल्याला रस्त्यावरचं काही कार्यकर्ता घडवलं होतं, दादा, त्यामुळे तुमच्या रस्त्यावर बरोबर आहे. कामं तुम्ही तुमची मला मदत राहिली. केलीये. तुम्ही जाऊन हिंदुत्व सोडलं. मला वाटतं त्या भूमिकांचा विचार करा ना. बाकी हिंदुत्व आमरी सोडलं, तुमरी सोडलं, काय तुमणे सोडलं? बिमणे चालू असतं. हिंदुत्व काय सोडलं हो? काही अहो, बोलायचं, काय हिरवे झेंडे नरेटिव्ह नाचवायला पसरवायचं. लागतं मिरवणुकीत. काय तुम्हाला काय हिंदुत्व काय? काय बाजारात मिळालं का? तुम्हाला लोकसभेत हिंदुत्व काय झालं ते तुम्हाला बघितलं बाजारात मिळालं सगळ्यांनी. का? अहो, तुमच्या हिंदुत्व कितीतरी आम्ही काय जोड्या आहे ते सांगते. अख्ख्या देशाला माहित आहे. तुमच्या नेत्यांच्या कितीतरी जोड्या सांगते की त्यांच्या मुलीनी नक्कीच किशोरीताई आणि प्रवीण भाऊ, तुम्ही धन्यवाद. या संदर्भामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजच्या या पत्रकार परिषदेकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मी पुन्हा एकदा माझी सहकारी